करतो भलती. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घर. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकट ॲप आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे. तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता. जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, आपल्या सर्वात आधी आपल्या सुपर VPN ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्या VPN जे येते तिथं कनेक्ट करून घ्यायचं. VPN जे कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅपकट ॲप येतो इथं आपल्या ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा बिटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्यायचा आहे. तिथे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला हा जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथं बिटनुसार इथं स्पीड जिथे करून घ्यायचा. तर आता आपल्या बिट 2 वरती येऊन आपला हा जो व्हिडिओ असेल तो इथे स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जिथे आपल्याला येऊन इथं जो व्हिडिओ असेल तो इथे स्प्लिट करायचा. परत बिट 4 वरती जिथे यायचं आहे आणि इथं जो आपलाचा व्हिडिओ असेल तो ते स्प्लिट करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता काय करायचं तुम्हाला, आता इथं बिटनुसार आता आपले इथं व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही बिटनुसार इथं व्हिडिओ जो असेल तो इथं स्प्लिट जिथे करून घ्या. ओके, तर मित्र, इथं आता मी जे ते व्हिडिओ जो होतो तिथं बिटनुसार इथं स्प्लिट करून घेतलंय. आता त्यानंतर आपल्या त्या व्हिडिओजमध्ये आपल्या फोटो जे ते लावायचे. तर आता इथं रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्याला काय यायचं, आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचंय, म्हणजे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर खालती तुम्हाला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करताच रिप्लेसचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला इथं जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो इथं तुम्ही फोटो इथं घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या व्हिडिओवरती आपल्याला येऊन परत आपल्या रिप्लेसच्या जे ऑप्शनवरती येऊन तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं घ्या. घेतल्यानंतर परत नंतरच्या व्हिडिओवरती यायचं आहे. परत आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन परत तुम्हाला जो कोणता इथं इमेज घ्यायचा आहे तो इथं घ्या. तर मित्र, आता ह्या व्हिडिओजमध्ये फोटो जे ते कसे रिप्लेस करायचे हे तर तुम्हाला माहीत पडले. तर तुम्ही हे स्टेप फॉलो करून आता आपले इथे जेवढे काही व्हिडिओज असतील त्या सर्व व्हिडिओजमध्ये तुम्ही जो फोटो असेल तो इथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, इथं आता जेवढे काय आपले व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये मी इथं फोटो जे आहेत ते इथं रिप्लेस करून घेतले. तर रिप्लेस केल्यानंतर इथं बघा मित्रांनो, 2 फोटोच्या मध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा एक बॉक्स दिसेल. तर त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला एक फ्लॅश अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटेल इफेक्ट. तर तो इथं काय करायचं, सिलेक्ट करायचंय. त्यानंतर त्याची टाइमलाईन जी असेल ती 0.1 सेकंद इथं ठेवायचे. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचंय. तर त्याआधी आपल्याला बघा मित्र काय करायचं, वरती तुम्हाला अप्लाय टू ऑल अशा प्रकारे एक ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा. म्हणजे इथं आता आपले जेवढे काही फोटोच्या मधात स्क्वेअर बॉक्स असतील व्हाईट कलरचा तर त्या सर्वांमध्ये हा जो इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल. तर आता ओके, तर मित्र, आता आपल्याला इमेजेसला ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर तुम्हाला इनमध्येच टर्बुलन्स अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये स्विंग अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन बघा आता इथं पेंडुलम 1 अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्येच स्विंग बॉटम अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट. तर सॉरी मित्र, ॲनिमेशन भेटेल. तर तो इथं देऊन टाका आणि त्याची टाइमलाईन जी असेल ती 1.5 सेकंद इथं ठेवा. तर त्यानंतर परत आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा स्टेच अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन. तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन
कॉम्बोमध्ये येऊन इथे तुम्हाला बघा इतकं वेव्ह अँड स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल, तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला जे ते परत नंतरच्या इमेजवरती यायचं, म्हणजे आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन इथे तुम्हाला बघा एक रोल इन अँड आउट अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपल्या इथं जेवढे काही इथं इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन तर अप्लाय केले. तर आता आपल्याला इफेक्ट जो येतो इथं द्यायचा. तर तो देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे ते काय करायचं बघा मित्र, व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एक ब्लर लव अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं अप्लाय करून टाका. आणि तो जो इफेक्ट असेल तो सुरुवातीच्या इमेजला जो तो फक्त होता. ओके, तर बघा मित्र आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये तुम्हाला बघा एक रिव्हर्स ओपनिंग अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्या इमेज पुरता इथं तुम्ही ॲडजस्ट वगैरे इथं करून घ्या. ओके, तर मित्र आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर स्पार्कमध्ये येऊन आपल्याला बघा इथं मिथॉर अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं ॲड करून इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्या इथं इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे ते परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये आपल्याला येऊन जायचं आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बघा कलरलेस फ्लॅश अशा प्रकारचा तुम्हाला भेटेल इफेक्ट, तर तो इथं ॲड करून घ्यायचा आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे त्या इमेजवरती आपल्याला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा 3 मिरर लेअर अशा प्रकारचा तुम्हाला भेटेल इफेक्ट, तर तो इथं ॲड करून ॲडजस्टमेंट वगैरेची व्हिडिओच्या म्हणजे त्या इमेजच्या एंडपर्यंत करा. त्यांचं ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि याचं फिल्टर जे असेल ते कमी करा. वर्टिकल तुम्हाला सेट करायचं आहे, म्हणजे 3 फ्रेममध्ये आपला इमेज बसेल अशा प्रकारे तुम्हाला इथं सेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीलाच येऊन आपल्या परत ते व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर बटरफ्लायज या कॅटेगरीमध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं तुम्हाला बघा बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल, तर तो इथं काय करायचं मित्रांनो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथे बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये इथं आल्यानंतर इथे तुम्हाला बघा आता ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला बघा इथं लोड होत आहे मित्रांनो, वेट करत आपण. ओके, तर बघा मित्र इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच इलेक्ट्रिक शॉक 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो ॲड करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्स यामध्ये आपल्याला इथं येऊन जायचे. त्यानंतर इथे तुम्हाला टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तो इथं ॲड करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला परत ग्लोईंग लाईन्समध्ये एंजल विंग्स अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल, तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे एंडपर्यंत त्याच्या करा. त्यानंतर इथं आपल्या बघा काय अर्थ 17 सेकंदाच्या नंतर तुम्हाला एक डॉट दिसत आहे, तर आपल्याला त्यावरती येऊन जायचं आहे. त्यावरती आल्यानंतर आपल्या परत जिथं बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन तुम्हाला बघा इथं रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट, तर तो इथं अप्लाय वगैरे इथं करून टाका. तर इथं केल्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. आता ओके, तर मित्र परत आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारची ब्लॅक शॅडो दिली असेल ती आपल्याला इथं ॲड करून व्हिडिओच्या एंडपर्यंत आपल्याला जे ते लावायचे, एंडपर्यंत लावा. त्यानंतर तिला जे ते रोटेट करायचं आपल्याला अशा प्रकारे 180 डिग्रीमध्ये रोटेट करून आपल्याला त्याची साईज जे ते इन्क्रीज करून वरती जे ते अशा प्रकारे इथे सेट करायचे. त्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल पिंज टेक्स्ट, तर तो आपल्या इथं काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती अशा प्रकारे तुम्ही ते सेट जे ते करू शकता. तुम्हाला हवी तशी साईज वगैरे इथं करून तुम्ही ॲडजस्ट वगैरे करून तुम्ही याची जी लेअर असेल ती एंडपर्यंत तिथं आणून जे ते घ्यायचे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी वर तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल एक्सपोर्टचा, तर त्यावरती क्लिक करा. तर बघा मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथं गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.